प्रश्न क्रमांक 1. भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन ए गोदावरी, ऑप्शन बी प्रवरा, ऑप्शन सी मुळा, ऑप्शन डी मुठा. आणि या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला 5 सेकंद भेटणार आहेत. प्रश्न 1चं उत्तर आहे ऑप्शन बी प्रवरा. भंडारदरा हे धरण प्रवरा नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 2. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते बंदर नाही? ऑप्शन ए कोची, ऑप्शन बी हल्दिया, ऑप्शन सी मंगरूळ, ऑप्शन डी मार्मगोवा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न 2चं उत्तर आहे ऑप्शन बी हल्दिया. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर हल्दिया बंदर नाही. प्रश्न क्रमांक 3. कोटा शहर हे कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे? ऑप्शन ए मुसी, ऑप्शन बी चंबळ, ऑप्शन सी सुवर्णरेखा, ऑप्शन डी झेलम. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न 3चं उत्तर आहे ऑप्शन बी चंबळ. कोटा हे शहर चंबळ नदीच्या किनाऱ्यावर आहे. प्रश्न 4. झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? ऑप्शन ए लोणार, ऑप्शन बी चिल्का, ऑप्शन सी उलर, ऑप्शन डी मानस. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न 4चं उत्तर आहे ऑप्शन सी उलर. झेलम नदी उलर सरोवरातून वाहते. प्रश्न 5. खालीलपैकी कोणती नदी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते? ऑप्शन ए गोदावरी, ऑप्शन बी मुसी, ऑप्शन सी तापी, ऑप्शन डी गंगा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न 5चं उत्तर आहे ऑप्शन सी तापी. तापी नदी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. प्रश्न 6. रक्तातील हिमोग्लोबिन कोणते कार्य करते? ऑप्शन ए अन्नद्रव्य वाहून नेणे, ऑप्शन बी ऑक्सिजन वाहून नेणे, ऑप्शन सी प्रथिने वाहून नेणे, ऑप्शन डी टाकाऊ पदार्थ वाहून नेणे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न 6चं उत्तर आहे ऑप्शन बी ऑक्सिजन वाहून नेणे. रक्तातील हिमोग्लोबिन ऑक्सिजन वाहून नेण्याचं कार्य करतं. प्रश्न क्रमांक 7. लखनौ शहर हे कोणत्या नदीकाठी वसले आहे? ऑप्शन ए गोमती, ऑप्शन बी गंगा, ऑप्शन सी यमुना, ऑप्शन डी शरयू. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न 7चं उत्तर आहे ऑप्शन ए गोमती. लखनौ हे शहर गोमती नदीकाठी वसलेले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. आपल्या जठरात कोणते आम्ल असते? ऑप्शन ए हायड्रोक्लोरिक, ऑप्शन बी सायट्रिक, ऑप्शन सी सल्फ्युरिक, ऑप्शन डी ॲसिडिक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे ऑप्शन ए हायड्रोक्लोरिक. आपल्या जठरात हायड्रोक्लोरिक आम्ल असते. प्रश्न 9. आपल्या शरीरामध्ये साधारणतः डॅश डॅश इतके पाणी असते? ऑप्शन ए 80 ते 85%, ऑप्शन बी 30 ते 40%, ऑप्शन सी 65 ते 70%, ऑप्शन डी 10 ते 20%. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न 9चं उत्तर आहे ऑप्शन सी 65 ते 70%. आपल्या शरीरामध्ये साधारणतः 65 ते 70% इतके पाणी असते. प्रश्न क्रमांक 10. फुफ्फुसाचे मुख्य कार्य काय आहे? ऑप्शन ए रक्ताचे शुद्धीकरण, ऑप्शन बी रक्तपुरवठा, ऑप्शन सी पचनक्रियेस मदत, ऑप्शन डी पचन झालेले अन्न साठवणे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न 10चं उत्तर आहे ऑप्शन ए रक्ताचे शुद्धीकरण. फुफ्फुसाचे मुख्य कार्य रक्ताचे शुद्धीकरण करणे आहे.
पुढचा प्रश्न 11. बालकाचा रक्तगट AB असल्यास पालकांचा रक्तगट कोणता असेल? ऑप्शन A आणि O, ऑप्शन B AB आणि O, ऑप्शन C B आणि O, ऑप्शन D AB आणि B. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न 11चं उत्तर आहे ऑप्शन D AB आणि B. बालकाचा रक्तगट AB असल्यास पालकांचा रक्तगट AB आणि B यांमधील असू शकतो. प्रश्न 12. डॅश डॅश रक्तातील पेशींना सैनिक पेशी असं म्हणतात. ऑप्शन A श्वेत रक्तकणिका, ऑप्शन B रक्तबिंबिका, ऑप्शन C लोहित रक्तकणिका, ऑप्शन D रक्तपट्टिका. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न 12चं उत्तर आहे ऑप्शन A श्वेत रक्तकणिका. रक्तातील श्वेत रक्तकणिका या पेशींना सैनिक पेशी असं म्हणतात. प्रश्न 13. एखादी व्यक्ती एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करू शकते? ऑप्शन A 15 दिवसांनी, ऑप्शन B 2 महिने, ऑप्शन C 1 महिना, ऑप्शन D 3 महिने. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न 13चं उत्तर आहे ऑप्शन D 3 महिने. एखादी व्यक्ती एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा 3 महिन्यांनी रक्तदान करू शकते. प्रश्न 14. तांबड्या रक्तपेशी डॅश डॅश तयार होतात. ऑप्शन A यकृतामध्ये, ऑप्शन B छोट्या आतड्यामध्ये, ऑप्शन C मूत्रपिंडामध्ये, ऑप्शन D अस्थिमज्जेमध्ये. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न 14चं उत्तर आहे ऑप्शन D अस्थिमज्जेमध्ये. तांबड्या रक्तपेशी अस्थिमज्जेमध्ये तयार होतात. प्रश्न 15. ऑक्सिजनयुक्त रक्त कशाद्वारे हृदयातून सर्व शरीराला पुरवले जाते? ऑप्शन A महाशिरांतर्फत, ऑप्शन B महाधमनीमार्फत, ऑप्शन C फुफ्फुस धमनीमार्फत, ऑप्शन D यांपैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न 15चं उत्तर आहे ऑप्शन B महाधमनीमार्फत. ऑक्सिजनयुक्त रक्त महाधमनीमार्फत हृदयातून सर्व शरीराला पुरवले जाते. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.